चला आज आपण सीईटीला आणि नीट स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी बोर्ड या दोन्हीमध्ये असणारा प्लांट टिश्यू अँड अॅनाटॉमी हा चॅप्टर आजच्या लेक्चरमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज स्टडी करणार आहे. आता याच्यामध्ये प्लांट टिश्यू कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते याच्यामध्ये बघायचे आहे आणि दुसरं अॅनाटॉमी. आता अॅनाटॉमी म्हणजे काय आहे? अॅनाटॉमी म्हणजे आहे टू स्टडी द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज अॅनाटॉमी. सिंपल आहे. आता बघूया आपण त्याच्यामध्ये टिश्यू काय आहे. आता टिश्यू जर पाहिलं त्याची डेफिनेशन जर झाली तर काय आहे? ग्रुप ऑफ सिमिलर और डिसिमिलर सेल्स हॅव्हिंग सेम ओरिजिन. त्याचं ओरिजिन जे आहे हे सेम असायला पाहिजे, त्याचं सेम स्ट्रक्चर आणि सेम फंक्शन, याला आपण म्हणतो टिश्यू. आता याच्यामध्ये बघा हे सिमिलर ग्रुप ऑफ सेल्स आहेत, याचं शेप, याचं स्ट्रक्चर, अशा वेगवेगळ्या नंबर ऑफ सेल्स आहेत जे कंबाईन होऊन त्याचा ग्रुप जो बनतो त्याला आपण बेसिकली टिश्यू असं म्हणतो. ओके. आता जसं की सेल काय आहे? स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते स्मॉलेस्ट युनिट त्यांचे काय आहे तर सेल्स. तसंच याच्यामध्ये टिश्यू. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जे प्लांट्स मध्ये टिश्यू आहे ते स्टडी करायचे आहेत. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर प्लांट टिश्यू जे आहेत हे बेसिकली 2 टाईपचे असतात. तर कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? प्लांट टिश्यू जे आहेत ते आहेत एक मेरिस्टेमेटिक टिश्यू आणि दुसरे आहे परमनंट टिश्यू. तर दोन्ही टिश्यू मधला डिफरन्स काय आहे किंवा हे दोन्ही क्लासिफाईड का झालेले आहेत? दीज आर बेस्ड ऑन द एबिलिटी ऑफ डिवायडेशन. आता हे जे मेरिस्टेमेटिक टिश्यू आहेत हे कंटिन्युअस एबिलिटी याच्यामधल्या ज्या मेरिस्टेमेटिक टिश्यू आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस सेल डिवाइड होतात आणि परमनंट टिश्यू दे लॉस्ट परमनंट टिश्यू हे त्यांनी सेल डिवाइड होण्याची जी कॅपॅसिटी असते, एबिलिटी असते ते लॉस्ट केलेली असतात. म्हणजे यांना परमनंट शेप आणि परमनंट स्ट्रक्चर, त्याचं परमनंट फंक्शन डेव्हलप झालेले असतात. आणि मेरिस्टेमेटिक टिश्यू मोस्ट ऑफ द जे यंग पार्ट्स आहेत प्लांट्स मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बघूया आपण याच्यामध्ये पहिले मेरिस्टेमेटिक टिश्यू कोणते आहेत, काय आहेत त्याच्यामध्ये. आता मेरिस्टेमेटिक टिश्यू कशाला म्हणतात? तर मेरिस्टेमेटिक टिश्यू जे आहेत याच्यामध्ये जर पाहिलं तर हे यंग ग्रुपचा सेल आहे. म्हणजे न्यू फॉर्म झालेले ज्या सेल्स असतात त्या सेलला आपण मेरिस्टेमेटिक टिश्यू म्हणतो. आता याच्यामधलं जर त्याचा हे मोस्टली मेरिस्टेमेटिक टिश्यू जे आहेत हे लिव्हिंग सेल्स असतात. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे आणि